नमस्कार, मी तृप्ती पालकर. डॉक्टर तुमच्या घरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण खांद्याचे आजार आणि नवे उपचार या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतात डॉक्टर पार्थ अग्रवाल. सर, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. थँक्यू मॅम. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर पार्थ अग्रवाल हे ठाण्यातील अस्थिरोग तज्ज्ञ असून त्यांचा विशेष अभ्यास खांदा आणि वरच्या हाताच्या शस्त्रक्रिया यामध्ये आहे. खांद्याची आर्थ्रोस्कोपी आणि क्रीडाजन्य दुखापतींमध्ये त्यांची प्रॅक्टिस आहे. त्यांनी नामांकित मार्गदर्शकांकडे उच्चस्तरीय फेलोशिप पूर्ण केलेले आहेत, जसं की पुण्यातील सनचेती हॉस्पिटल, ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स युनिव्हर्सिटी आणि सिडनीमध्ये डॉक्टर सोल कुरेशी यांच्याकडे त्यांनी अभ्यास केलाय. सध्या डॉक्टर अग्रवाल हे ठाण्यामध्ये अप्पर लिम्ब क्लिनिक आणि ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. चला तर मग सरांकडून या आजारांसंदर्भातली आणि त्यावरती उपचार पद्धतीची माहिती घेऊयात. सर, पुन्हा एकदा स्वागत करते. आणि जसं की मी आता प्रेक्षकांना सांगितलेलं आहे की आपण खांद्यावरती उपचार पद्धती एक वेगळ्या पद्धतीची डेव्हलप करून रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी प्रयत्न करता. तर ही उपचार पद्धती नेमकी काय आहे? सो बेसिकली मी ठाण्यामध्ये असतो आणि माझं काम हा ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून आहे. पण मी दुर्बीणाची जी शस्त्रक्रिया आपण बोलतो याच्यामध्ये आय हॅव टेकन अ फेलोशिप आणि हे आपण जवळजवळ 3 वर्ष केलेली आहे. आणि या 3 वर्षानंतर वी हॅव बीन एक्सेल्ड इन इट सो दॅट वी कॅन डू एन आर्थ्रोस्कोपी. म्हणजे दुर्बिणाद्वारे जे शस्त्रक्रिया आहे त्याच्याने आपण पेशंटला जे खांद्याची नस फाटलेली आहे किंवा खांदा परत परत निसळतो आहे किंवा फ्रोझन शोल्डर हा आजार होतो आहे, तर हे कसं दुरुस्त करायचं हे शिकलेलो आहे. आणि आता हे आपण डेली आपल्याकडे किम्स हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या क्लिनिकला सुद्धा हे आपण करतो. सो आय वुड म्हणजे हे रेग्युलरली आपण करतो आणि याच्याने पेशंटला किती फायदा होतो आणि पेशंट किती लवकर रिहॅब करून परत आपल्या कामाला किंवा आपल्या स्पोर्ट्स सेंटरला परत जाऊ शकतो हे आपण बघू शकतो आजकाल. ओके सर, खरं तर तसे आपल्या प्रत्येक शरीरामधले प्रत्येक जॉईंट्सचे महत्त्वाचे असतात. मात्र खांदा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा अवयव, कारण खांद्याची मुवमेंट जर थांबली तर आपण दिवसभरात काहीच काम करू शकत नाही. त्यामुळे खांदा हा किती महत्त्वाचा आणि त्याच्यावरती उपचार पद्धती किती कठीण आहे? सो खांदा हा आपल्या बॉडीतला सगळ्यात मोबाईल आहे आणि मोस्ट अनस्टेबल जॉईंट आहे. कारण की दिस मूव्ज अराउंड 360 डिग्रीज. हा 360 डिग्री मूव्ह होतो. दुसरा कुठलाही अवयंग आपल्या बॉडीमध्ये 90 to 120 पर्यंत मूव्ह होतो. बट दिस इज द ओनली जॉईंट दॅट कॅन मूव्ह 360 डिग्रीज. सो याच्यामध्ये जे आजार असतात हे आपल्याला वजन देऊन आपण चालत नाही खांद्यावरती, त्याच्यामुळे आपल्याला एवढं जाणीव होत नाही. पण हो, आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजला म्हणजे आपल्या काम करताना, काही वजन उचलताना, शर्ट काढताना, आपले डेली ॲक्टिव्हिटीज लाईक वेणी बांधताना वगैरे किंवा बाल बांधताना वगैरे हे सगळं खूप त्रास देतं. सो दॅट इज द रिझन आपल्याला खांदा हे ट्रीट करणं हे आवश्यक असतं. ओके सर, आपल्याला कधी खांद्याची मुवमेंट थांबली की आपल्याला कळतं की आपला खांदा दुखतोय, आपल्याला त्रास होतोय, मात्र आपल्याला हे लक्षात येत नाही की आपल्या खांद्याला नेमका आजार काय झालेला आहे. तर प्रेक्षकांना हे सांगा की खांद्याला दुखापत झाली किंवा खांदा दुखायला लागला, हालचाल करत नाहीये, तर नेमके खांद्याचे आजार काय असतात? सो खांद्यांचे आहे ना जवळजवळ एक 3-4 आजार आहेत. हे खूप कॉमन आजार आहेत. पहिला असतो की बाबा आपल्या खांद्याची जी नस असते जी आपल्या खांद्याला वरती घेऊन जाते, जसं आपल्या दाराला हिंज असतं तसं ते एक प्रकारचं हिंज असतं जे आपल्या हाताला वरती घेऊन जातं आणि खाली आणतं. सो ते फाटणं हे खूप कॉमन आजार आहे. दुसरा असतो फ्रोझन शोल्डर. हे खूप लोकांना असतो आणि एव्हरीवन इज नॉट अवेअर की बाबा हे फ्रोझन शोल्डर आहे का बाबा माझी नस फाटली गेलेली आहे. दुसरी गोष्ट अशी असते की आपल्याला खांदा वारंवार निसळून जातो. म्हणजे जे स्पोर्ट्स पर्सन असतात किंवा जे लोक रग्बी, फुटबॉल किंवा आपण म्हणतो क्रिकेट वगैरे खूप खेळतात, जसं आपले खेळाडू आहेत रोहित शर्मा, यांना रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन असा त्रास असतो. सो हे नाही व्हायला पाहिजे. त्याच्याने काय होतं की आपला खांदा खराब होतो आणि खांदा खराब झाला की आपल्याला हात वरती करायला हे खूप त्रास होतो आणि आपले डेली ॲक्टिव्हिटीज करायला पण त्रास होतो. सो आपल्याला हे खांद्याचे काही आजार आहेत, जसं रोटेटर कफ इंजुरी म्हणतात किंवा फ्रोझन शोल्डर म्हणतात किंवा लेब्रम टेअर म्हणतात किंवा खांदा परत परत निसळणं म्हणतात. हे खूप कॉमन आहेत आपल्या इथे आणि हे ट्रीट करणं हे पण आवश्यक आहे. ओके सर, जसं की तुम्ही आता उल्लेख केला की हे खांद्याचे आजार असतात, खांद्याचे त्रास असतात, मात्र एखाद्या व्यक्तीला खांदा दुखतोय असा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर त्याचं निदान कसं करायचं की ह्या व्यक्तीला
हा आजार झालेला आहे खांद्यासंदर्भातला? सो बेसिकली आम्ही पहिल्यांदा तर पेशंटची हिस्ट्री घेतो की बाबा कधीपासून त्याला दुखतं आहे, किती दिवसापासून दुखतं आहे, काय झाल्यानंतर हे दुखतं आहे का, म्हणजे बाईकवरून पडला किंवा बाईक चालवताना एकदम झटका आला किंवा गाडी चालवताना किंवा काय आपलं स्टूल वगैरे काही उचलताना दुखायला लागलं. सो हे हिस्ट्री घेऊन आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन केल्यानंतर आपण जर पेशंटला असं वाटलं की बाबा नाही असं हे फक्त सूज वाटते आहे तर आपण वी गिव्ह हिम मेडिकेशन्स आणि त्याच्याने तो बरा होतो. पण जर मेडिकेशन दिल्यानंतर किंवा कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट केल्यानंतरही तो बरा होत नाही आहे तर मग आपल्याला पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे एक्सरे किंवा MRI किंवा CT स्कॅन हे काढावं लागतं. पण MRI आणि CT स्कॅनमध्ये फरक असतं. आपण MRI हे स्नायूंसाठी असतं आणि CT स्कॅन हे आपल्या हाडांसाठी असतं. वेअरएज इवन एक्सरे इज ओनली फॉर द बोन्स. सो बेसिकली सुद्धा लोकांना माहिती नसतो ऍक्च्युअली. हां, सो बेसिकली आपल्याला MRI हे का काढणं हे गरजेचं का आहे, जेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा स्नायूमध्ये त्रास आहे तरच MRI काढणं हे आवश्यक असतं. पण जर हाडांमध्ये त्रास आहे तर आपण एक्सरे किंवा CT स्कॅन काढतो आणि त्याच्याने आपल्याला कळून जातं. सर, आपला खरं तर विषयच आज आहे खांद्याचे आजार आणि त्यावरचे नवे उपचार. मात्र नवे उपचार जाणून घेण्याच्या आधी मला हे जाणून घ्यायचे की पारंपरिक उपचार पद्धती काय आहे? सो पारंपरिक उपचार पद्धती म्हणजे आपण पेशंट्सला मेडिकेशन्स देतो ज्याच्याने दुखणं कमी होतं, सूज कमी होते. एकदा सूज कमी झाली की मग आपण फिजिओथेरपी हे चालू करतो. फिजिओथेरपी हे चालू करणं आवश्यक का असतं, कारण की फिजिओथेरपीने आपल्याला जी मूवमेंट आहे, जी आपली शोल्डरची 360 डिग्रीजची मूवमेंट आहे ते येणं खूप आवश्यक असतं. आणि जेव्हापर्यंत आपला खांदा स्टेबल होत नाही तेव्हापर्यंत आपला मूवमेंट होत नाही. सो स्टेबलायझेशन इज समथिंग दॅट वी लुक फॉर. याच्यासाठी आपण हे स्कॅप्युला म्हणून जो बोन असतो हा स्टेबल झाला नाही तर आपला हा खांदा मूवमेंट होत नाही. सो आपल्याला हे बघणं खूप आवश्यक असतं की बाबा हे स्कॅप्युला आपलं स्टेबल झालं पाहिजे तरच आपली या शोल्डरची मूवमेंट प्रॉपरली होईल. अच्छा, पण यासाठी जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने त्यांना ट्रीट करता? कारण फ्रोझन शोल्डर झालेला आहे तो व्यक्ती तुमच्याकडे खांदा आखडलेल्या अवस्थेमध्ये येणार आणि तुम्हाला म्हणणार की माझा खांदा बरा करून द्या, मला उपचार करून द्या. मात्र ही तुमची निदानाची पद्धत कशी आहे, त्यावरती उपचार तुम्ही कसे सुरू करता? सो बेसिकली आपण एक्झामिन केल्यानंतर आपल्याला कळतं की हा पेशंटला फ्रोझन शोल्डर आहे का नाही. आणि फ्रोझन शोल्डरमध्ये तुम्हाला माहिती असेल का नाही आय डोंट नो, बट देर आर 2 टाइप्स ऑफ फ्रोझन शोल्डर. एक असतो प्रायमरी फ्रोझन शोल्डर, एक असतो सेकंडरी फ्रोझन शोल्डर. हा जो प्रायमरी फ्रोझन शोल्डर असतो हा खूप लोकांना डायबिटीजमुळे होतो किंवा थायरॉइडमुळे होतो आणि जनरली हा फिमेल्समध्ये 7:1 टाइम रेशो टू द मेल्स दिसतो. ओके. सो अँड जो सेकंडरी फ्रोझन शोल्डर असतो म्हणजे काही कारणामुळे झालेला आहे, आयदर देर इज अ रिसेंट ट्रॉमा ऑर समथिंग ज्याच्यामुळे ते खांद्यामधला जो पाणी आहे तो पाणी बाहेर निघायला लागतो आणि त्याच्यामुळे तो पाणी कमी झालं की फ्रोझन शोल्डर होतो. अच्छा, हे तुम्ही 2 प्रकार सांगितले, मात्र याच्यावरती उपचार करताना कसं डिव्हायडेशन त्याचं केलं जातं की कुठला त्रास आहे त्याच्यावरती कुठला उपचार करायचा? सो बेसिकली आपल्याला जर कळतंय की बाबा हा प्रायमरी फ्रोझन शोल्डर आहे, पेशंटची पॉवर, पेशंटची ताकद हाताची कमी नाही झालेली आहे तर इट इज अ प्रायमरी फ्रोझन शोल्डर. अँड सेकंडरी फ्रोझन शोल्डरमध्ये जनरली पेशंटची ताकद कमी होऊन जाते, हात वरती घेण्याची ताकद कमी होऊन जाते. सो ज्याप्रमाणे आपल्याला कळतं की बाबा हां याची आता ताकद बरोबर आहे पण याला मुवमेंट्स नाही आहेत. सो मुवमेंटसाठी काय लागतो, पाणी लागतो आतमध्ये. सो तो पाणी बनवण्याचं औषध किंवा सूज कमी करण्याचं औषध आपण चालू करतो आणि मग रेग्युलर फिजिओथेरपी चालू करतो. हे प्रायमरी फ्रोझन शोल्डरसाठी करतो. सो रेग्युलर फिजिओथेरपीमध्ये पण आपण अराउंड 6 वीक्सची इंटेन्सिव्ह फिजिओथेरपी असते ज्याच्यामध्ये 3 वीक्स इज अ माइल्ड फिजिओथेरपी अँड रेस्ट 3 वीक्स इज अ मॉडरेट फिजिओथेरपी. अच्छा. सो जे लास्ट 3 वीक्स असते ती खूप इंटेन्सिव्ह असते कारण की त्याच्यामध्ये मुवमेंट्स येणं हे आवश्यक असतं. पहिले जे 3 आठवडे असतात त्याच्यामध्ये आपण म्हणजे रेग्युलर 1.5 महिना जवळपास फिजिओथेरपी घ्यावी लागते. सो त्याच्याने काय होतं की बाबा फ्रोझन शोल्डरमध्ये स्कॅप्युला तरी स्टेबल झाला की मग आपल्याला मुवमेंट करता येतं. बट जर स्कॅप्युलाच स्टेबल होत नाही तर मग आपल्याला मुवमेंट करायला भरपूर त्रास होतो. अँड सेकंडरी फ्रोझन शोल्डरमध्ये जनरली काय होतं की देर इज अ टेअर ॲट द रोटेटर कफ. त्याच्यामुळे जो पाणी आहे तो बाहेर निघायला बघतो. शोल्डरची रचना. येस, ही आपल्या शोल्डरची रचना आहे. जर बघितलं तर इथून स्नायू असतात जे इथे येऊन जुडतात आणि हेच स्नायू आपल्याला असं खेचतात वरती. तर इथे जर बघितलं तर आपण ब्ल्यू मार्क केलेला आहे. दिस इज द जनरल एरिया वेअर देर इज अ टेअर. आणि हे फाटलं की याच्यामध्ये जे पाणी असतं जॉईंटमध्ये हा बाहेर येतो
आणि हा बाहेर आला की आपल्याला हात हलवायला खूप त्रास व्हायला लागतो. याच्यासोबत वेदनाही होतात. येस, इट इज टू पेनफुल, कारण की काय होतं की हाडाला घासायला लागतं ना, सो त्याच्यामुळे आपल्याला दुखायला लागतं ते. आणि बऱ्याचदा असं होतं की वेदना होतात, मात्र कशामुळे होतात हे लोकांना कळत नाही आणि लवकर डॉक्टरांकडे येणं होत नाही आणि मग उपचाराचा काळ सुद्धा वाढतो. सर, तुम्ही उपचारांबद्दल म्हणालात, PRP हा सुद्धा तुम्ही याचा वापर करता फ्रोझन शोल्डर बरा करण्यासाठी, तर ती उपचार पद्धती काय आहे? सो बेसिकली PRP हा आपल्या स्वतःचं ब्लड आहे आणि या ब्लडमधून आपण प्लेटलेट नावाचा जो वस्तू असतो ते काढतो, ते ग्रोथ फॅक्टर बरोबर मिक्स करतो अँड देन वी जस्ट इंजेक्ट इट. इट वर्क्स एक्झॅक्टली लाईक युअर स्टेरॉइड, बट स्टेरॉइडचे साईड इफेक्ट्स नसतात याच्यामध्ये. जसं आपल्याला स्टेरॉइडमुळे साईड इफेक्ट काय होतात की बाबा आपलं वजन वाढतं, शुगर वाढतं अँड जो टेंडन असतो तो थिन व्हायला लागतो. बट PRP हे स्वतःचं ब्लड असल्यामुळे असे काही साईड इफेक्ट देत नाही तिथे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की बाबा PRP दिली की पेशंटला असं नाही आहे की लगेच बरं होईल, बट येस इट टेक्स ॲटलिस्ट 1 to 2 weeks फॉर हिम टू हॅव दॅट पेन रिलीफ, सो दॅट की बाबा तो हात मूव्ह करू शकतो अँड देन ही कॅन कम्प्लिटली डू अ फिजिओ. सो जसं तुम्ही विचारलं होतं की बाबा जुनी पद्धतीमध्ये आपण स्टेरॉइड द्यायचो, बट नावडेज आम्ही प्रेफर नाही करत स्टेरॉइड देणं, कारण की PRP हेल्प्स यू आउट आणि तो तुमचा स्वतःचा रक्त आहे अँड इट इज नॉट गोना गिव्ह यू एनी साईड इफेक्ट. बरोबर. सो जे साईड इफेक्ट स्टेरॉइडचे होते ते साईड इफेक्ट अवॉइड करण्याकरता आपण PRP देतो. ओके. अँड इट गिव्स द सेम रिझल्ट ॲज स्टेरॉइड, सो वाय नॉट गिव्ह इट. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही दुष्परिणाम न होता एखादी व्यक्ती बरी होत असेल तर ती नक्कीच उपचार पद्धती चांगली आहे, हे प्रेक्षकांना सुद्धा पटलं असेल. सर, पण जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतो त्यावेळेस आता तुम्ही म्हणालात PRPचा वापर त्याच्यावरती उपचारासाठी केला जातो, मात्र एखादा अशा परिस्थितीमध्ये आला की ज्याच्या शोल्डरची मुवमेंटच होत नाही, त्याला PRPचे उपचार सुरू केल्यानंतर किती दिवसामध्ये बरं वाटायला लागतं, किती दिवसात ती व्यक्ती हाताची मुवमेंट करू शकते? हा प्रश्न मी यासाठी विचारते कारण बऱ्याचदा असं वाटतं डॉक्टरकडे गेलो, औषधं सुरू झालेली आहेत, मला आता आठवडाभर बरं का वाटत नाहीये, मला 15 दिवसात का बरं वाटत नाही, पण प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते. करेक्ट. सो ॲज यू करेक्टली सेड की बाबा प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते. आपल्याला हे माहीत पाहिजे की बाबा काय झालं आहे. डायग्नोसिस होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्या डायग्नोसिससाठी आम्ही कधी कधी पेशंट्सला बोलतो की नाही बाबा तुम्ही MRI पहिल्यांदा करून घ्या, बिकॉज MRI केल्यानंतर आपल्याला कळतं की हे बाबा प्रायमरी फ्रोझन शोल्डर आहे का सेकंडरी आहे. अँड जर हे सेकंडरी असेल तर आपण PRP देऊन हे जे टेंडन फाटलेलं आहे हे भरायची पद्धती होऊ शकते. सो याच्याने आपल्याला रिझल्ट हे 2 ते 3 आठवड्यामध्ये दिसायला लागतं. ओके. सो 2 to 3 weeks इज द टाइम पिरियड दॅट वी से की बाबा हा 2 ते 3 आठवड्यामध्ये पेशंट एकदम पेन फ्री तरी होऊन जातो ॲटलिस्ट. म्हणजे जितके दिवस पेशंट त्रास सहन करत असतो तितके बरं होण्यासाठी पण कालावधी लागतो, तेवढे पेशन्स ठेवावे लागतात बरं होण्यासाठी, मात्र योग्य उपचारांनी नक्कीच बरं वाटतं. सर, आणखीन एक उपचार पद्धती आहे रिजनेट बायो इंडक्टिव्ह पॅच. खरं तर याबद्दल मी थोडं फार वाचलेलं आहे, पण तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हे पॅच कशा प्रकारे फ्रोझन शोल्डरमध्ये काम करतात. सो हे फ्रोझन शोल्डर याच्यासाठी नाही यूज करत, बट हे रिजेंटेन जो पॅच आहे हा बायो इंडक्टिव्ह पॅच आहे. हा टाईप 1 कोलॅजनचा पॅच आहे. इट इज अ बोवाईन पॅच, बट हा आपण जनरली जे खांद्यामध्ये फाट असते की बाबा जी नस फाटली गेलेली आहे त्याच्यासाठी आपण वापरतो. सो दिस पॅच इज अ रिजनरेटिव्ह पॅच. हे एक प्रकारचा पॅच आहे जो आपला टेंडन रिजनरेट करतो आणि रिग्रो करून त्याची थिकनेस वाढवतो, सो दॅट की बाबा हे परत फाटावा नाही पॅच, आणि दिस टेंडन ग्रोज नॅचरली आणि हा नॅचरल काम करतो. सो इफ वी प्लेस दिस टेंडन तर 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यांनी हे पॅच डिसअपिअर होतो. सो इट बिकम्स लाईक अ नॉर्मल टेंडन टू युअर बॉडी. ओके. पण मग हे कसं डिसाईड होतं की कोणत्या पेशंटला हा पॅच लावला पाहिजे, त्याच्यासाठी उपयोगी आहे? सो बेसिकली पेशंट जे ओल्ड असतात किंवा ज्यांना मसल जो खूप जास्त फाटलेला आहे किंवा खूप वर्षापासून फाटलेला आहे, ज्यांचा खांदा परत येणार नाही किंवा येतो आहे पण पार्शली येतो आहे, जे मसल पार्शली येत आहे, सो या मसल्सला रिग्रो करण्याकरता हे पॅच लावलं जातो. ओके. पण याचे काही एक्झाम्पल्स आहेत की तुमच्याकडे काही पेशंट आले होते ज्यांना अशा प्रकारे पॅच लावले आणि खरंच त्यांचा त्रास खूप कमी झाला? सो आजच माझ्याकडे जळगाववरून एक पेशंट आले होते ज्यांना मी 2 वर्ष अगोदर ऑपरेट केला होता, अँड शी वॉज सफरिंग फ्रॉम दिस सिन्स 2 years बिफोर.
ओके. शी केम टू मी अँड त्यांनी बोललं की बाबा सर आमचा हात वरती जात नाही आहे, आम्हाला ऑपरेशन नाही करायचं आहे. त्यांना समजावलं की बाबा हे ऑपरेशन करून हे फायदा होईल, पण याच्याबरोबर आपण हे पॅच वापरणार आहोत ज्याच्याने की बाबा तुमचं नॅचरल टेंडन रिग्रो होईल. सो त्यांनी हे उपचार पद्धती एक्सेप्ट केली अँड वी डिड इट फॉर देम. नाव टुडे शी केम, सर मला लेफ्ट शोल्डरला परत पेन व्हायला लागलाय, माझा राईट खांदा तुम्ही बरं केला, तर लेफ्ट शोल्डर मला जस्ट स्टार्ट झालाय, तर मला असं काहीतरी सांगा की ज्याच्याने मी हे बरं करू शकते. ओके. सो दॅट इज द काइंड ऑफ कॉन्फिडन्स दॅट पेशंट गेट्स. अँड हे पॅच केल्यानंतर 3 महिन्यामध्ये पेशंट इज कम्प्लिटली पेन फ्री. ओके. जसं तुम्ही उल्लेख केला की त्यांनी उजव्या खांद्याचं ऑपरेशन केलं आणि डाव्या खांद्याला त्रास सुरू झाला, पण असं का होतं? काही असे आजार कारणीभूत ठरतात का? आता त्याच लेडीचं जर उदाहरण घेतलं, तिला आधी त्रास होता, तुम्ही बरं केलं, मात्र परत दुसऱ्या खांद्याला त्रास सुरू झाला. काही आजार याला कारणीभूत असतात की अशा प्रकारे फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो? याला म्हणतो की बाबा एक्सरसाइज न करणं हे आपल्या बॉडीतला खूप खराब पद्धत आहे. की बाबा आपण रेग्युलर एक्सरसाइज जर आपण बघितलं तर आपला जो खांदा आहे हे एक प्रकारची पुली आहे आणि ही पुली आपल्या स्पाइन बरोबर रिलेटेड आहे. जर आपण बघितलं तर हे एक तराजू सारखं आहे, दोन्ही साईडला तराजूला बॅलन्स नाही दिला तर हा त्रास आपल्याला त्रास द्यायला लागतो. सो एक खांदा अफेक्ट झाला, ऑटोमॅटिकली आपला स्पाइन पण अफेक्ट होतो, ऑटोमॅटिकली दुसरा खांदा पण अफेक्ट होतो. याला एक प्रकारचं शोल्डर क्रेन कन्सेप्ट आम्ही बोलतो. ओके. सो इट्स अ क्रेन कन्सेप्ट. बेसिकली क्रेन असते, त्याची पुलीज असतात. सो इफ पुली अफेक्ट होईल तर मेन पार्ट पण अफेक्ट होईल, इफ पुली अफेक्ट नाही होणार तर मेन पार्ट अफेक्ट नाही होणार. अच्छा, म्हणजे जर तुम्हाला उत्तम आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करण्याशिवाय पर्याय नाहीये, आणि जर काही त्रास झाला, काही आजार झाला तर योग्य डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पण पर्याय नाहीये. बिलकुल करेक्ट. सर, पुढचा प्रश्न हाच की बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक मिथ असतं, म्हणजे अशी चर्चा बऱ्याचदा असते की एकदा फ्रोझन शोल्डरचा त्रास झाला की मग तो मात्र बरा होत नाही, असं काही असतं? नाही. सो दिस इज अ मिथ दॅट वी से की बाबा फ्रोझन शोल्डर हा बरा होत नाही. फ्रोझन शोल्डर हा बरा होतो, पण कुठल्या प्रकाराचा फ्रोझन शोल्डर आहे हे जाणून घेतल्यानंतर मग त्याची ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. जर आपण बोललो की बाबा तुम्हाला प्रायमरी फ्रोझन शोल्डर आहे, तर आय टेल यू वन थिंग की बाबा आपला फ्रोझन शोल्डर 1.5 वर्ष आपोआप बरा होईल जर हा प्रायमरी फ्रोझन शोल्डर आहे तर. अँड इफ इट इज अ सेकंडरी फ्रोझन शोल्डर वी हॅव टू डू समथिंग की बाबा ते काहीतरी करावं लागेल ज्याच्याने हा बरा होईल. बट आपल्याला उपचार पद्धती कुठली आहे आणि काय फ्रोझन शोल्डर झालेला आहे, कुठल्या प्रकारचा फ्रोझन शोल्डर झालेला आहे हे कळणं गरजेचं आहे, आणि कशामुळे झालेलं आहे हे करणं अजून गरजेचं आहे. कारण की डायबिटीज याच्यामुळे फ्रोझन शोल्डरचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहेत. सो डायबिटीज हे कंट्रोल करणं फ्रोझन शोल्डर नाही होण्याची सगळ्यात पहिली स्टेप आहे. ओके. सर, थायरॉइडमुळे सुद्धा फ्रोझन शोल्डरचा त्रास होऊ शकतो? येस, थायरॉइड इज ऑल्सो लिंक्ड टू फ्रोझन शोल्डर. अच्छा. इट इज नॉट प्रूवन बट इट इज लिंक्ड टू फ्रोझन शोल्डर. वी हॅव सीन पेशंट्स की बाबा ज्यांना थायरॉइड आहे त्यांना फ्रोझन शोल्डर होतं. फिमेल्स प्रीडॉमिनंटली आर मोर प्रोन टू गेट फ्रोझन शोल्डर. हा, मला हे पण विचारायचं होतं की फ्रोझन शोल्डरचा त्रास महिलांमध्ये जास्त असतो की पुरुषांमध्ये? सो इट इज फिमेल्समध्ये आणि पुरुषांमध्ये 7:1 चा रेशो आहे. ओके. सो 7 वेळा जर महिलांमध्ये होईल तर 1 वेळा पुरुषांमध्ये होईल. आणि याला काही एजचं काही हे आहे का, म्हणजे एखाद्या या ठराविक वयामधले पेशंट तुम्ही जास्त पाहिलेले आहेत की ज्यांना हा आजार झालेला आहे? हो, मी जनरली 30 to 45, 50 पर्यंत जे एज ग्रुप आहे फिमेल्स त्याच्यामध्ये फ्रोझन शोल्डर हा खूप कॉमनली दिसतो. म्हणजे की ज्या वयामध्ये वर्किंग एज ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा फ्रोझन शोल्डर खूप कॉमनली दिसतो. ओके. आणि ज्यामुळे की व्यायाम फार कमी होतो ज्या एज मध्ये, आणि शरीर थकायला सुरुवात झालेली असते. पोस्ट 30 अँड टिल 50 or 60 देर आर मॅक्सिमम चान्सेस की बाबा फ्रोझन शोल्डर होतो. ओके. सर, फ्रोझन शोल्डर बरोबर आणखीन बरेच पेन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये व्हायला लागतात, तर मग बऱ्याचदा असं होतं की फ्रोझन शोल्डर झालाय तो लक्षात येत नाही, मात्र इतर अवयव कोणता तरी दुखतोय, तर असं कोणतं लक्षण आहे की ज्याच्यावरून लक्षात घ्यावं की नाही आपल्याला आता फ्रोझन शोल्डर होण्याची शक्यता आहे? सो सगळ्यात पहिली गोष्ट की फ्रोझन शोल्डर होतंय हे कसं कळतं? एक तर नाईटमध्ये पेन भरपूर होतं, दुसरी गोष्ट आपण काही काम करायला गेलो, असा हात करायला गेलो की आपल्याला पेन व्हायला लागतं. So this is the first instance that you come to know whether you are having खांदा दुखत नसतो, फक्त हाताची मूवमेंट कमी व्हायला लागते. ओके. आणि आपले डेलीचे कामं करताना, म्हणजे जसं फिमेल्समध्ये आपण म्हणतो वेणी घालताना किंवा कपडे घालताना किंवा कपडे उचलताना हे त्रास व्हायला लागलं की बाबा
हे स्टार्टिंग आहे फ्रोझन शोल्डरचं हे आपल्याला कळायला लागतं. सर तुम्ही मगाशीही उल्लेख केला स्टेरॉइड्सचा कशा प्रकारे वापर होतो फ्रोझन शोल्डरसाठी आणि PRPचा सुद्धा, पण दोघांचं जर तुलना करायची झाली, कंपॅरिझन करायचं झालं तर कोणतं बेटर आहे आणि कशा पद्धतीनं? आय वुड ऑलवेज गो फॉर PRP रादर दॅन स्टेरॉइड, बिकॉज स्टेरॉइडमध्ये काय होतं की जनरली पेशंट्स डायबेटिक असतात आणि त्यांनाच फ्रोझन शोल्डर होतो. सो तेव्हा आपण बोलतो की बाबा स्टेरॉइड दिलं तर शुगर अजून वाढेल, शुगर अजून वाढली तर त्यांचे औषधं अजून वाढतील, त्यांचं इन्सुलिनचं काउंट वाढेल अजून. सो त्याच्यापेक्षा मी म्हणेल की बाबा आपण PRP देऊया अँड इट गिव्स द सेम रिझल्ट्स. आणि दुसरं साईड इफेक्ट नाही आहे ना, तो तुमचा स्वतःचा ब्लड आहे, बाहेरून काही वस्तू आपण टाकत नाही आहे. सो इट गिव्स यू अ गुड रिझल्ट. आणि आफ्टर गिविंग अ PRP माझे काही पेशंट्स असे पण आहेत की बाबा एक आठवड्यामध्ये सांगतात की सर आमचा नाईट पेन जो असतो, म्हणजे ज्याच्यामुळे आपली झोप मोड होते किंवा सकाळी उठल्यावरती खूप खांदा दुखतो, ते बंद झालं आहे. ओके. विदिन अ वीक दे हॅव साईड की बाबा बंद झालं आहे. ओके, आपला वेळ खूप कमी राहिलेला आहे, त्यामुळे शेवटचे 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत मला. फ्रोझन शोल्डरची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर जर खांदा बरा व्हायला लागला, दुखणं कमी झालेलं असेल, तरी सुद्धा काळजी काय घेणं आवश्यक आहे? काळजी घेणं हे आवश्यक आहे की बाबा आपल्याला जड वजन उचलायचं नाही. आपण कुठलीही वस्तू उचलताना किंवा ठेवताना सरळ हात करून नाही उचलायचं. दुसरी गोष्ट, आपण एक्सरसाइज हा डेली करायचा आणि काही पुली एक्सरसाइजेस असतात दॅट यू नीड टू डू रेग्युलरली. ते 1 वर्षापर्यंत करावं लागतात, ज्याच्याने हा फ्रोझन शोल्डर परत होत नाही. आणि जनरली आपण बघतो की बाबा फ्रोझन शोल्डर एकदा एका हाताला झालं की मग दुसऱ्या हाताला व्हायची शक्यता असते. अच्छा. तर ते दुसऱ्या हाताला प्रिव्हेंट करण्याकरता आम्ही म्हणतो की बाबा 1 वर्ष तर तुम्हाला एक्सरसाइज करावीच लागेल. सर जाता आता प्रेक्षकांना आमच्या काय संदेश द्याल की जेणेकरून फ्रोझन शोल्डरचा त्रास त्यांना होऊ नये? सो मी म्हणेल की बाबा रेग्युलरली तुम्ही एक्सरसाइज करा, फिजिओकडे जा, एक्सरसाइजेस शिकून घ्या आणि ते रेग्युलरली करा. आणि जरी फ्रोझन शोल्डर तेव्हाही बरं होत नसेल तर डू विजिट अस. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही NDTV मराठीच्या या कार्यक्रमामध्ये आलात आणि प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. थँक्यू. आणि या नवीन विषयासह डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार.